जर तुम्हाला ज्ञान मिळाले असेल त्या ज्ञानाच्या प्रभावाने तुम्ही मोठे मोठे धंदे करू शकता, काम करू शकता, विद्वान बनू शकता, ज्ञानी बनू शकता आणि ज्ञानी झाल्यानंतर पोटाची आपोआपच काय होईल. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. या 18व्या धम्मपरिषदेच्या निमित्तानं या धम्ममंचकावरती उपस्थित असलेले आदरणीय भगवंत डॉक्टर इंदुवंशीजी महास्तवी, भगवंत पयाकीस महाथेरो आणि या धम्ममंचकावरती उपस्थित असलेले सर्व भगवंत भिक्खू संघ आणि या धम्मपरिषदेचे संयोजक आदरणीय भगवंत मुदितानंदजी थेरो, या सर्व संघाला त्रिवार वंदन करतो. या धम्मपरिषदेमध्ये उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका, बालक बालिका, पै पाहुणे, बसलेले, फिरणारे, बोलणारे, या सर्वांप्रती मंगल भावना, मंगल मैत्री, मंगल कामना व्यक्त करतो. सुख बुद्धान उपादो सुखा सधम्म देसना सुखा संगस सामग्री समगान कपूस. सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखद आहे तथागताची सधम्म देसना, सुखद आहे संघाची एकता आणि सुखद आहे समूह तपस्या. सुख बुद्धान उपादो, जी जी माणसं या धम्मपरिषदेमध्ये आलेली आहेत, बराच वेळ बसलेली आहेत, तथागताचा जन्म 2600 वर्षापूर्वी जम्बूद्वीपामध्ये झाला. तो जन्म, त्या गाथेचाच अर्थ असा होतो, सुख बुद्धान उपादो, आमच्या अंतःकरणामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान उत्पन्न झालं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही ध्यान देऊन लक्षपूर्वक देशना ऐकली पाहिजे, तर मानवाला सुख प्राप्ती होते, मानवाला समाधान मिळतं. माणसं माणसामध्ये चर्चा करीत नसतात आणि हेच होत नाही. कितीतरी महिला बोलतायत, काय बोलतायत त्यात कळत नाही. कधीच बोलल्या नव्हत्या इतक्या महिला बोलतात. फार श्रद्धावान आहेत महिला, एवढ्या श्रद्धावान आहेत की बोलून बोलून घरीच जातात, श्रद्धा इथं ठेवून देऊन. आम्ही सांगतोय बोलू नका, हमेशा बोलतच आलो. सारं जीवन आपण बोलण्यामध्ये जातोय, कधी ऐकून घेण्यामध्ये जात नाही. घराच्या चौकटीच्या आतमध्ये असतात त्यावेळेसही बोलत असतो आपण, चौकटीच्या बाहेर गेल्यानंतरही बोलत असतो आपण, कुठं जत्रेला गेल्यानंतर तिथंही बोलत असतो आपण, लग्न कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर तिथंही बोलत असतो आपण. इतकं बोलतो, इतकं बोलतो, इतकं बोलतो, त्याचा काहीच परिणाम होत नाही, समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. जिथं आणि सुख मिळतं, समाधान आणि समाधान मिळतं, तिथं माणसाचा जन्म होत असतो.
माणसाची उत्पत्ती होते. आपण सगळे माणसंच आहोत. भगवान बुद्ध काय म्हणाले माहित आहे का? इकडे लक्ष द्या तुमचं. ज्या महिला बोलतात त्यांना बोलू द्या, ज्या ऐकतात त्यांनी ऐकायचे. भगवान बुद्ध काय म्हणाले? 2600 वर्षापूर्वी म्हणाले, माणसासारखा शैतान या जगामध्ये कोणी नाही. बुद्ध काय म्हणतात? माणसासारखा शैतान या जगामध्ये कोणीच नाही. आपण शैतानासारखे बसतोय, शैतानासारखे वागतोय. इथं बसलेले आपण सगळेच भूताच्या रूपात बसलेला भूतच. म्हणून तर बोलतोय एकमेकाशी, म्हणून तर चर्चा करतोय. भूत चर्चा करीत राहतो, माणसं चर्चा करीत राहतो. भगवान बुद्धाच्या काळामध्ये हे माईकची व्यवस्था नव्हती. 10,000 1 लाख लोक येऊन बसायचे. शेवटच्या माणसापर्यंत तथागताचा तो आवाज पोहोचायचा. किती शांतता असेल, किती माणसं ते संयमित असतील. तथागताचं ते प्रवचन ऐकण्यासाठी किती त्यांना चिंता कळकळ असेल. इथं धम्मपरिषदेमध्ये येतो, जत्रेचं स्वरूप घेऊन आम्ही घरून येतो. जायचं आहे, कुठं जायचं आहे? धम्मपरिषदेला. धम्मपरिषदेला आता इथं जेवढे लोक फिरतायत नाही इथं, ते धम्मपरिषदेला आलेले नाही, मजा करायला आले. हौसे, गौसे, नवसे 3 प्रकारचे लोक आहेत. हौसे काय आहेत? हौसेने येणारे काय आहेत धम्मपरिषदेमध्ये? गौसे काय आहेत? कुठं काय भेटतं काय, कुठं काय भेटतं काय म्हणणारे लोक आहेत. आणि काही लोक आहेत नवसे. भगवान बुद्धाकडे गेल्यानंतर आम्ही तिथं जर बोललो, तिथं जर केलं, आम्ही नवस जर केला तर नक्कीच आमचं भलं होईल असं म्हणणारे काय, त्यालाच हौसे, गौसे, नवसे. म्हणून तुम्हाला गप्प बसण्यासाठी हे उदाहरण द्यावं लागलं. बराच वेळ इथला कार्यक्रम चालू आहे. तो कार्यक्रम, त्या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला सगळ्याला माहीत झालेली आहे. परंतु धम्मदेशना घेऊन जाणं हे गरजेचं आहे. धम्मदेशना ऐकणं गरजेचं आहे. धम्मोपदेश ऐकून तुम्ही त्याचं आचरण करणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं की सुखो बुद्धान उपादो, तुमच्या अंतःकरणामध्ये बुद्धत्वाची प्रचिती आल्याशिवाय तुम्हाला समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. म्हणून आपण बोलतो, म्हणून आपण तसं वागतो. आपल्यामध्ये श्रद्धा आहे, नक्की श्रद्धा आहे. बाबासाहेबाला जर तुम्ही कुणी जर काय बोललं तर सगळे इथल्या महिला उठतील, उपासक उठतील, त्याला धरा म्हणतील, मारा म्हणतील. तो बाबासाहेबाला बोलतो काय, भगवान बुद्धाला बोलतो काय? एवढी मोठी श्रद्धा आहे. पण आपल्यामधली श्रद्धा कशी आहे मी तुम्हाला समजावून सांगतो. आता काही काळानं, अजून पुढच्या महिन्यात, त्या पुढच्या महिन्यात पानझडी येते. पानझड, झाडाचे पानं सगळे गळून जातात. माहित आहे ना तुम्हाला? माहित आहे का तुम्हाला? झाडाचे पानं गळतात. झाडाचे पूर्ण पानं गळून गेल्यानंतर ओली ओली लाकडं राहतात. झाडाचे पानं पूर्ण गळून गेल्यानंतर ओली लाकडं राहतात आणि ती लाकडं अशीच राहतात. मग ते लाकडं दिसतात, त्याला पानं दिसत नाही, त्याला फूल दिसत नाही, त्याला फळ दिसत नाही. तर आमची श्रद्धा कशी आहे? त्या ओल्या लाकडासारखी आहे. नुसते लाकडच, त्याला पानं नाही, त्याला फूल नाही, त्याला फळं सुद्धा नाही. म्हणून बुद्ध काय सांगतात, तुमची श्रद्धा कशी असली पाहिजे? पानांनी, फुलांनी, फळानं भरलेली असते. ज्यांच्या अंतरंगामध्ये ती पानांनी, फुलांनी, फळानं भरलेली श्रद्धा असते, ती माणसं योग्य ते समजून घेतात, योग्य ते ऐकतात, योग्य ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात आणि माणूस बनण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ही माणसांना श्रद्धा नाही, ओल्या लाकडाची श्रद्धा. चला धम्मपरिषदेला आणू इकडे ओलेच लाकड. त्याला जर तोडायला गेलं तर त्याच्यामध्ये ओलेपणा असतो, जळायला गेलं तर जळत नाही. कोणत्याही कामाला ते झाडाचं लाकूड येत नाही, हे नीट लक्षात. म्हणून आम्हाला हे बोलावं लागतं. एक उदाहरण देतो तुम्हाला, नीट समजून घ्या. ते उदाहरण असं आहे, तुमच्यामध्ये श्रद्धा होती आहे, बाबासाहेबांच्या काळामधल्या लोकांमध्ये श्रद्धा होती आहे. आता त्या बाबासाहेबांच्या त्या काळातल्या लोकांचे आपण अनुयायी बनलेलो आहोत.
भगवान बुद्धाला अतिशय नम्रतेने आम्ही काय करतो, वंदन करतो. बाबासाहेबांना वंदन करतो, रमाईला वंदन करतो, महापुरुषांना सर्वांना आम्ही वंदन करतो. पण वंदन कसं करतो? नुसतंच वंदन करतो, याच्यामध्ये श्रद्धा उमटून येत नाही. उदाहरण देतो, तुम्ही उदाहरण नीट ऐकायचं, नीट समजून घ्यायचे. उदाहरण नीट समजून घेतला तर तुम्हाला ते कळेल. काळाराम मंदिराचा सत्याग्रह नीट समजून घ्या. माय माऊल्यांनो, तुमच्याकडं मी बोट करून बोलतो, तुम्ही बोलू नका. तुमच्या बाजूला बसलेले आहे, गर्दा करत आहे, त्यांना सांगा की बाबा तिकडे पलीकडे जाऊन बोला. जवळ बोलणाऱ्याला तुम्हाला ऐकायला येत नाही, त्याला तर ऐकायचंच नाही. त्यांना ऐकायचं नाही म्हणून ते बोलतात. तुम्हाला ऐकू देत नाही, त्याला ऐकू देत नाही. हे शैतानी वृत्ती आहे की नाही? भूताची वृत्ती आहे की नाही? शैतानी वृत्ती. दुसऱ्याला ऐकू द्यायचं नाही, आपणही ऐकायचं. त्यालाच बुद्ध काय म्हणाले, माणसासारखा शैतान या जगामध्ये कोण. तुम्ही आता बघितलं असेल, तुम्हाला सांगितलं की तुमच्या आजोबांनी पंजोबांनी या झाडाखाली भूत आहे, इकडल्या मसनवट्यात भूत आहे. भूत तिथं नाही, भूत आमच्या मनात आहे. आम्हीच भूत होऊन उठतो, आम्हीच भीती घालत असतो, आम्हीच एकमेकाला लुचून खातो, आम्हीच एकमेकाचे गळे कापतो, आम्हीच एकमेकावरती अन्याय अत्याचार करीत असतो. माणसंच भूत आहेत, जगामध्ये भूताचा जन्मच झालेला. म्हणून ती श्रद्धा मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न. काळाराम मंदिराचा सत्याग्रह होता. त्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करण्याची लोकांची इच्छा झालेली होती. बाबासाहेब त्या सत्याग्रहामध्ये होते आणि घटना एक झाली. बऱ्याच दिवसात 6 वर्ष तो सत्याग्रह चालला. किती वर्ष? 6 वर्ष सत्याग्रह चालला. त्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेब म्हणाले, आज आपल्याला तिथं जायचंय, त्यांना तिथं नारे द्यायचे, आम्हाला मंदिरात प्रवेश द्या म्हणून म्हणायचं आहे आणि तो प्रवेश आपण घेतलाच पाहिजे. या अपेक्षेने सगळी लोक तिथे गेली. त्याच्यामध्ये चांगले चांगले कार्यकर्ते होते, तरुण मंडळी होती, महिला मंडळ होतं, तरुण मुली होती. आणि अचानक सगळा मोर्चा काळाराम मंदिराच्या समोर गेला, नारे देत होते. बाबासाहेब पुढे उभे होते. अचानक वरनं दगडाचा मारा सुरू केला तिथल्या पंड्यांनी, तिथल्या पुरोहितांनी. मंदिरावरती पुरोहित होते ना, त्या पुरोहितांनी अचानक दगडाचा मारा केला. बाबासाहेबांना दगड लागू नये म्हणून. नीट समजून घ्या, तुम्ही ऐका नीट. बाबासाहेबांना दगड लागू नये म्हणून सगळ्या लोकांनी अशी छत्री केली, आपल्या देहाची छत्री केली. बाबासाहेबाला मार लागू नये. तशा अवस्थेमध्ये जी काही माणसं त्याच्यावरती दगडाचा मारा पडत होता, त्याच्यामध्ये काशीनाथ गायकवाड नावाचा एक मुलगा होता. तो 21 वर्षाचा तरुण होता. नीट समजून घ्या, पुन्हा सांगतोय, नीट समजून घ्या. 21 वर्षाचा तरुण मुलगा होता, त्याचं नाव काशीनाथ गायकवाड. जिकडून दगडाचा मारा पडत होता तिकडल्याच बाजूला तो उभा, बाबासाहेबाला मार लागू नये म्हणून. तशा अवस्थेत बाबासाहेबाच्या डोक्याला मार लागला, रक्त यायला लागलं, तोही भांबावला. बाबासाहेबाला मार लागलेला आहे, आता दगडाचा मारा बाबासाहेबाला लागू नये याच्यासाठी तो बाबासाहेबाच्या समोर उभा राहिला आणि बाबासाहेबाला मार लागणार नाही. परंतु जिकडे दगड येत होते तिकडल्याच बाजूने होता, त्याची पाठ तिकडे होती आणि त्या पाठीवरती बदा 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 दगड पडत होते. तरुण होता, मार लागलेला त्याला काही परवा वाटत नव्हती. परंतु एक दगड असा लागला, पाठीमागच्या मेंदूला दगड लागला आणि मेंदूला दगड लागल्याबरोबर तो खाली पडला, खाली कोसळला. खाली कोसळून तो काय झाला, बेशुद्ध पडला. लगेच तिथं गोंधळ उडाल्यानंतर त्या मुलाला उचललं, बाबासाहेबाला तिथं दवाखान्यात घेऊन गेले आणि याही मुलाला उचललं, सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर मुलगा फक्त किती तास राहिला? 4 तास राहिला. 4 तास राहिला तो मुलगा आणि 4 तासाच्या नंतर तो मुलगा मेला. त्याचा मृत्यू झाला. 21 वर्षाचा तरुण मुलगा काशीनाथ गायकवाड. ज्यावेळेस तो मेला त्याला भाऊही नव्हता आणि बहीणही नव्हती. ज्यावेळेस त्याचा जन्म झाला 5 वर्षाचा असताना त्याचा बाप मृत्यू पावलेला. नीट विचार करा माय माऊली, तुमच्यासाठी हा उद्देश. ज्यावेळेस मेला त्यावेळेस त्याचा बाप जिवंत नव्हता. ज्यावेळेस मेला
त्याला बहीणही नव्हती आणि भाऊही नव्हता. त्या आईला समजलं, काशीनाथ गायकवाडच्या आईला समजलं माझा मुलगा दवाखान्यात मेलेला आहे असं म्हटल्याबरोबर, तिला कळाल्याबरोबर ती ताडकन उठली, धावत दवाखान्याकडे गेली. धावत दवाखान्याकडे जाऊन त्या मुलाला धरून कवटाळून आक्रोश करून रडायला लागली, म्हणायला लागली, काय करू, माझं बाळ एकुलतं एक बाळ, माझ्या काळजाचा घड तुटून पडलेला आहे, कशी करू मी, कशी जगू मी. बायका तिथे दवाखान्यात लोक म्हणायला लागले, आई रडू नको, ते प्रेम तुझ्या ताब्यात येईपर्यंत रडू नको. तरी ती थांबत नव्हती. तिला बायकाने बाजूला धरलं, ओढून बसवलं. ती रडत होती, आक्रोश करत होती, म्हणत होती, माझा बाळ, माझा बाळ, माझा मुलगा, कशी करू, एवढा मोठा मी केलेला आहे आणि तरुणपणामध्ये मला तो सोडून जातो आहे, किती भयानक गोष्ट आहे. म्हणून ती आई रडत होती, ती माऊली रडत होती, म्हणत होती, काय करू मी, कशी करू, माझा एकुलता एक मुलगा मेलेला आहे, काय करू, कशी जगू मी, काय आधार आहे मला या जगामध्ये आता. आणि अशा अवस्थेमध्ये ते प्रेत तिच्या ताब्यात दिलं, तिला घरी प्रेत आणलं आणि आक्रोश करून रडायला लागली. रडून 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 तिच्या डोळ्यातले पाणी आटायला लागलं, गळा बसायला लागला. सगळे कार्यकर्ते म्हणाले, रात्रभर जर या मुलाला ठेवलं तर या आईवरती वाईट परिणाम होती, तिलाही कुठंतरी काय होईल, अटॅक येईल, ती मृत्यूला प्राप्त होईल. त्याच्यासाठी काय करा म्हणाले, याला पटकन दफन करून नये. कार्यकर्त्याने ते प्रेत उचललं, दफन करून आणले. संध्याकाळचे 5:30 वाजलेले होते. त्या अवस्थेमध्ये त्या आईला घरी आणून सोडलं आणि सगळे लोक घरी गेले. काही महिला मात्र तिथं ठेवलेल्या तिच्या नात्यातल्या महिला. त्या महिलांनी तिच्या अवतीभोवती बसून तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. सारखी रडत होती, सारखी रडत होती. कुणाचा शब्द तिच्या कानावरती येत नव्हता, कारण का तिचा एकुलता एक मुलगा मेलेला. बाबासाहेबाला खबर कळाली. काशीनाथ गायकवाड नावाचा तो तरुण मुलगा, 21 वर्षाचा मुलगा मेलेला आहे. बाबासाहेबांना कळालं आणि बाबासाहेब म्हणाले, त्या माऊलीला मला जाऊन बोलावं लागल, तिची समजूत काढावी लागेल. कार्यकर्त्याला म्हणाले, आपण उद्या सकाळी 9:30 वाजता तिच्या घरी गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता बाबासाहेब कार्यकर्त्याला घेऊन तिच्या घराकडे निघाले. तिच्या घराची झोपडी होती, नीट लक्षात ठेवा. त्या झोपडीच्या पुढं मोठं असं काय होतं, कुंपण होतं. कुंपण म्हणल्यावर कळत असेल तुम्हाला, आपण खेड्यात राहिलेले आहोत. त्या कुंपणाला झोपाटी होती, मोठं अंगण होतं. कार्यकर्त्यांनी झोपाटी उघडल्याबरोबर ती अतिशय क्षीण झालेली आई, तिच्या हातात पायामध्ये त्राण नव्हता, ताकद नव्हता. बाबासाहेबांना बघितल्याबरोबर ती ताडकन उठून उभी राहिली आणि म्हणाली, मला बाबासाहेबाला भेटायचं आहे. आणि ताड 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 बाबासाहेबांकडे निघाली. बाबासाहेब तिकडून येत आहेत, ही आई इकडून जाते. कार्यकर्त्याला वाटलं, कार्यकर्ते म्हणायला लागले, या आईचा मुलगा बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मेलेला आहे. ती बाबासाहेबाला काहीतरी वाईट वक्त बोले, बाबासाहेबाला अधवा बोले. त्याच्यासाठी कार्यकर्ते म्हणाले, आई थांब, आई थांब, आई थांब. सगळ्याला दूर टाकलं. ती बाबासाहेबाकडे जात होती. तेवढ्यात बाबासाहेबाचा आवाज आला आणि बाबासाहेब म्हणाले, तिला माझ्याकडे येऊ द्या रे. बाबासाहेब तिथं थांबले. ती आई बाबासाहेबाच्या जवळ गेली. नीट ऐकून या, नीट ऐका, नका करू पाप. नीट लक्षात आलं का तुमचं? जे बोलतात ना ती पाप करतात, पाप. स्वतः ऐकत नाही, दुसऱ्याला ऐकू देत नाही. महाभयंकर पाप करतात बुद्धया, समजून घ्या. बाबासाहेबाच्या तिकडे जायला निघाली. ताड 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 क्षीण झाले होते पाय, तिच्या पायामध्ये ताकद नव्हती. अशी लुळी पांगळी पडलेली होती रडून रडून. त्या अवस्थेमध्ये ती जात असताना कार्यकर्त्यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्याला अशी दूर 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 ढकलत त्या बाबासाहेबाच्या जवळ गेली आणि बाबासाहेबाच्या जवळ जाऊन बाबासाहेबाच्या चेहऱ्याकडे बघून म्हणते, बाबासाहेब, बाबासाहेब काय करू मी,
माझा एकुलता एक मुलगा मेला, काय करू आता, कशी करू. आंदोलनामध्ये तुमच्या सामील झालेला होता. त्याला मनसोक्तपणे ते सामील होण्यासाठी मी त्याला पाठवून दिली होती. तो मुलगा मेला. बाबासाहेब काय करू. फार त्रास होतोय हो माझ्या काळजाला. बाबासाहेबाला बोलतोय. बाबासाहेबाचं काळीज थरथरलं आणि बाबासाहेब तिच्याकडे बघत उभे होते. बाबासाहेबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, पण बाबासाहेबांनी ते अश्रू लपवले आणि तिला म्हणाले, आई रडू नकोस, थांब. पटकन खाली झुकली. बाबासाहेबाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि बाबासाहेबाच्या पायावरती डोकं ठेवून रडायला लागली. म्हणायला लागली, काय करू बाबासाहेब, सांगा माझं कसं, आता माझं कसं, मी कशी जगू. काय केलं ना माझा मुलगा वापस येईल, काय करू, कशी करू. बाबासाहेबांनी त्या आईचे दोन्ही दंड धरले, तिला उभं केलं, आपल्या खिशातला रुमाल काढला, त्या आईचे डोळे पुसले आणि म्हणाले, आई रडू नकोस ग, थांब, रडू नकोस, थांब. किती रडशील, आवाज बसलेला, रडू नकोस, रडून काय फायदा होणार नाही, पण मी सांगतो ते नीट आहे. काय म्हणाले बाबासाहेब तिला, आईला, मी सांगतो ते नीट आहे आणि तुम्ही नीट आहे का. काय म्हणतात त्या बाबासाहेब आईला, आई रडू नकोस, आई तू रडू नकोस, मेला तो भीमराव होता, तुझा काशीनाथ मी जिवंत आहे. काय म्हणाले बाबासाहेब त्या आईला, मेला तो भीमराव होता. कुणाचं नाव होतं भीमराव, भीमराव कुणाचं नाव होतं. काय म्हणाले ते बाबासाहेब तिला, मेला तो भीमराव होता, काशीनाथ तुझा मी जिवंत आहे. असं म्हटल्यावर बाबासाहेबांनी दोन्ही दंड धरलेले होते, झटकन सोडवून घेतली, 2 पावलं पाठीमागे गेली. पाठीमागे जाऊन बाबासाहेबाला म्हणते ती माऊली, काय म्हणते, माय माऊल्यानं कशी श्रद्धा असेल बाबासाहेबाच्या त्या चळवळीवर, भगवान बुद्धावर, त्या मातेची. बाबासाहेब काय म्हणाले, मेला तो भीमराव होता, काशीनाथ तुझा मी जिवंत आहे, चिंता करू नकोस. बाबासाहेबांनी दंड धरलेले होते, झटका मारला आणि सोडून पाठीमागे गेली, 2-3 पावलं पाठीमागे गेली आणि बाबासाहेबाकडे बोट करून म्हणते, अशी बोट करून म्हणते, बाबासाहेब, बाबासाहेब असं बोलू नका तुम्ही, असं नका हो बोलू बाबासाहेब. माझा एकुलता एक मुलगा मेला याच्यासाठी मी रडत नाही. ऐका जरा, नीट ऐकून घ्या. काय म्हणाली, माझा एकुलता एक मुलगा मेला याच्यासाठी मी रडत नाही. तुमच्या आंदोलनामध्ये, तुमच्या चळवळीमध्ये सामील करण्यासाठी माझ्याकडे दुसरा मुलगा नाही याच्यासाठी रडते. काय श्रद्धा असेल त्या माऊलीची, करा बरं विचार. अशा माऊल्या तुम्ही, तुमच्याच पोटी महापुरुषाचा जन्म झाला, तुमच्याच पोटी इथं भिक्षू बसलेत ना सगळे, तुमच्याच पोटातून बाहेर आले. तुम्ही इतके जर कलकल वल जर करीत असाल, कोण आहोत, त्या माता आहोत का महापुरुषांना जन्माला घालणार. करा विचार. धम्मदेशना ऐकायची, घरी गेल्यानंतर ते आचरणात आणायची. म्हणून म्हटलं मी की गाथा गायली सुरुवातीला, सुखो बुद्धान उपादो. बुद्धाला तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये बुद्धाला जन्म घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये बुद्धाचं ज्ञान निर्माण होते, उत्पन्न होते, त्यावेळेस तुम्हाला सुख आणि समाधान. नाहीतर काय वरवरच सगळं, न तावता धम्मधरो यावता बहु नासे. योच आपण ती सुखवान धम्म काये न पसरती. अंगावरती कपडे घातल्यासारखा आपला धम्म नाही. आपला धम्म कसा आहे, आचरणात आणणारा धम्म. बुद्ध तर राजाचा मुलगा होता. बुद्ध कोण होता, राजाचा मुलगा होता, राजाचा. अप्सरेपेक्षा सुंदर पत्नी होती यशोधरा माता. चंद्रासारखं गोंडस बाळ होतं राहुल नावाचं. धन दौलतीवर लोळणारा होता, गाभ्या गिरद्यावरती लोळणारा होता. भविष्यामध्ये तो राजा सुद्धा होणार होता बापाच्या नंतर. राज्यपद सोडून दिलं, धन दौलत सोडून दिली,
बायको लेकरं सोडून दिले, मायबाप सोडून दिले आणि तुमच्या आमच्यासाठी जंगलामध्ये जाऊन तो 6 वर्ष तपश्चर्या केला की माणसं अशी का वागतात, माणसं अशी का बोलतात, माणसं एकमेकाची टिंगल का करतात, माणसं एकमेकाला छी तू का करतात, माणसं एकमेकाची टर का उडवतात, निंदा का करतात. या माणसाच्या मनाचा शोध घेण्यासाठी 6 वर्ष तपश्चर्या, 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तो अशी तपश्चर्या केला की त्याच्या अंगावरचं सगळं मांस भिजून गेलं. 2 टाइम खाणारा एका टाइम वरती आला, 1 टाइम खाणारा 2-2, 3-3 दिवसाच्या नंतर खायला लागला, 3-3 दिवसाच्या नंतर खाणारा 1-1 महिन्यानं खायला लागला आणि नंतर काय करायला लागला, एका भाताच्या शितावरती 24 तास. सकाळी आपण खाऊन आलेला भूक लागली असेल आता, गणपतीचं प्रवचन कधी होईल की ना आम्ही कधी जातो की घरी. नक्कीच जगामध्ये महाभयंकर जर रोग कोणता असेल, रोग जगातला महाभयंकर रोग कोणता आहे, कॅन्सर नाही, HIV नाही, कोरोना सुद्धा नाही, महाभयंकर जर रोग कोणता आहे तर त्याला भूक नाव. भुकेसारखा महाभयंकर रोग नाही. जर तुम्हाला भूक लागली तर डॉक्टरकडे जा, डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देत नाही, गोळ्या देत नाही. मेडिकलवर जा, मेडिकलवाला म्हणतो बाई मी काय तुला देणार नाही, तुला घरी जा भाकरी खाऊन नंतर तुला काय द्यायचं ते. महाभयंकर रोग पण आहे. नक्कीच भुका लागतात, परंतु पोटाच्या भुकेपेक्षा ज्ञानाची भूक ही अतिशय महत्त्वाची. जर तुम्हाला ज्ञान मिळाले असेल, त्या ज्ञानाच्या प्रभावाने तुम्ही मोठे मोठे धंदे करू शकता, काम करू शकता, विद्वान बनू शकता, ज्ञानी बनू शकता आणि ज्ञानी झाल्यानंतर पोटाची आपोआपच काय होईल, व्यवस्था होईल. म्हणून बाबासाहेब काय म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही नुसतेच शिकलोय, पाठीवरती दप्तराचं ओझं घेऊन शाळेत गेलोय, तिथं गेल्यानंतर ज्ञान घेतलं पण कोणतं घेतलं, 10वी पास, 12वी पास, BA पास, MA पास, MCOM पास, दुसरं सगळंच नापास. दुसरं काय कळत नाही. कुठपर्यंत शिकला असं म्हणून विचारल्यानंतर त्या मुलाला विचारा की मुलीला विचारा, मी डिग्री घेतलेली आहे, डिग्री घेतलेला आहे. कोणती डिग्री घेतलास? मी MCOM केलेला आहे, इंजिनियर झालेला, डॉक्टर झालेला आहे. नक्कीच सांगतात, परंतु कोणी म्हणत नाही मी माणूस झालेलो आहे. असा कोणीतरी म्हणते का दाखवा. आम्ही डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, वकील होतो, जज होतो, कलेक्टर होतो, तहसीलदार होतो, जे काय व्हायचं ते होतो, पण माणूस मात्र बनत नाही. आणि जिथं माणूस बनायची जागा आहे ते बुद्धाशिवाय दुसरीकडे कुठंच मिळू शकत नाही. कारण बुद्धच सांगतात तुला आधी माणूस बनायचा आहे आणि ज्या दिवशी माणूस बनशील त्यावेळेस मग तुला सगळ्या जगाचं दुःख कळेल, जगामध्ये सुख कुठं आहे ते कळेल. डॉक्टरला कळतं का बघा, डॉक्टरला काय करतो डॉक्टर, उदाहरण देतो तुमच्या लक्षात आणून. तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो आणि माझं 3 उदाहरणं देतो, पक्के ध्यानात ठेवायचे. अलेक्झांडर नावाचा, सिकंदर नावाचा एक राजा झालाय, इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. भारतावरती तो स्वाऱ्या करत जग जिंकण्याची त्याची इच्छा आहे, या हाताने जग जिंकायची त्याची इच्छा आहे. आणि तो भारतामध्ये आला. भारतामध्ये आल्यानंतर त्या काळामध्ये छोटे संस्थानिक राज्य होते. त्या संस्थानिक राज्यावरती त्यानं आक्रमण केलं आणि काही राज्य त्यानं बळकावून घेतलं. आणि एके दिवशी सकाळी त्याचं सैन्य पुढचं राज्य जिंकून घेण्यासाठी पुढे निघाला जात असताना रस्त्यामधून त्याचं सगळं सैन्य जात आहे, त्या राज्यावरती आक्रमण करण्यासाठी जात आहे. ज्या रस्त्यानं सैन्य जात होतं तिथे एक बौद्ध भिक्षू बसलेला होता. सकाळच्या प्रहरी तो बौद्ध भिक्षू बसलेला होता आणि तो बौद्ध भिक्षू ध्यानस्थावस्थेमध्ये बसलेला होता. तो बौद्ध भिक्षू ध्यानस्थावस्थेमध्ये बसल्यानंतर तिथूनच जायचं आहे. घोडे येत आहेत, रथ येत आहे, माणसं जात आहेत,
पायदळ जात आहे, सगळे लोक पायदळ जाणारे लोक म्हणाले अरे तिथे एक संन्यासी बसलेला आहे, त्या संन्यासाला उठून बाजूला करा, नाहीतर त्या घोड्याच्या किंवा रथाच्या चाकाखाली चिरडेल आणि तो मरेल. सगळे लोक येऊन त्याला म्हणायला लागले, हो महाराज उठा ना, हो संन्यासी उठा तुम्ही. इकडे आम्हाला संन्यासी त्या संन्यासाला म्हणत होते आम्हाला पुढच्या याला जायचं आहे आणि ते पुढे आम्हाला जाऊन सैन्य तिथं लढाई करायची आहे, तुम्ही उठा. ते ध्यानस्थ बसलेले होते, ते काय बोलत नव्हते. लोक उचला गेल्यानं उचला येईल नाही. काय करायचं? राजाकडे गेले लोक. का थांबला तुम्ही? राजाने विचारलं. राजाला सांगितलं की एक संन्यासी तिथं बसलेला, तो संन्यासी काय उठत नाही आणि ध्यानस्थ अवस्था तोपर्यंत संपत आला. राजा खाली उतरला, सिकंदर नावाचा राजा खाली उतरला आणि पुढे पुढे आला आणि त्या भिक्षूला म्हणायला लागला, सहे संन्यासा, हे गोसाव्या तू रस्त्यात बसू नको. तो संन्यासी असणारा भिक्षू तो म्हणाला, मला का उठवतोस तू? काय कारण आहे? मला का उठवतोस? काय कारण आहे? आम्हाला पुढच्या राजावरती आक्रमण करायचं आहे, ते राज्य जिंकून घेण्यासाठी मला पुढे जायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही तुला उठवतोय. तो म्हणाला, उठवण्याच्या अगोदर मी 2 शब्द तुला सांगतो, ते ऐकून घेशील का? राजा म्हणाला, सांग. तू कुठं जातोस? पुढच्या राजावरती स्वारी. कुठून आलास तू? मी माझ्या देशातून आलो. किती लोकांवरती आक्रमण केलास? किती राजे जिंकलास? तो म्हणाला, अनेक राजे जिंकले. ज्या ज्या राजावरती आक्रमण केलास, जिथं लढाई केला, तिथले माणसं मेले की जिवंत आहेत सगळे. अनेक माणसं मारित आलो. जी जी माणसं तू मारलास त्याच्या घरची माणसं तुला शिव्या देत असतील की शाप देत असतील की तुला आरती घेऊन तुझी आरती ओवाळण्यासाठी तयार असते. तो म्हणाला, नक्कीच शाप देत असतो. मग तू काय कमवणार आहेस? कोणत्या गोष्टी कमवणार आहेस? अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त करत आहेस, अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त करत आहेस, कुणाचा बाप मारतो आहेस, कुणाचा भाऊ मारतो आहेस, कुणाचा पती मारतो आहेस, कुणाचा काका मारतो आहेस, कुणाचे जे नाते आहेत ते मारतात. ती लोक तुला शाप दिल्याशिवाय राहत असतात. जिंकून काय करणार आहेस? त्या राजाला कळाली त्या बौद्ध भिक्षूची गोष्ट. तो म्हणाला, आपल्या सैन्याला म्हणाला, चला इथून वापस. आणि तो राजा वापस जात असताना, आता आपल्या देशाकडे निघाला, जात असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागत असे. मुक्कामाच्या जागी गेल्यानंतर आपल्या नातेवाईकाला बोलवून घेतलं आणि त्या नातेवाईकाला म्हणाला, बघा आता मी आपल्या राजधानीत गेल्यानंतर मी नक्कीच आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा मला मृत्यू येणार आहे, मला मरण येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक सांगतो, त्या सूचना तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या, चांगल्या प्रकारे जाणून घ्या आणि तुम्ही काय करा ते केल्याच पाहिजे. सगळेच मला नातेवाईक म्हणाले, तुमचा आदेश आहे, आम्ही आदेश तो पाळणारच, तुम्ही सांगा तरी. ज्यावेळेस मी मृत्यूला प्राप्त होईल, ज्यावेळेस मला मरण येईल, त्यावेळेस तुम्ही मला स्मशानभूमीमध्ये घेऊन जात असाल, त्यावेळेस मला ज्यावेळेस पिंडीवर बांधा, त्यावेळेस माझे हात मात्र मोकळे ठेवा. काय म्हणाला? माझे हात मोकळे ठेवा. ठीक आहे म्हणाले. नातेवाईक म्हणाले, ठीक आहे. आणि पुन्हा तो म्हणाला, तुम्ही काय करा, पुन्हा माझ्या तिरडीला तुम्ही कोणी खांदा देऊ नका, माझ्या तिरडीला कोणी खांदा देऊ नका. मग कोणी खांदा द्यायचा? डॉक्टरांना बोलून घ्या, वैद्यांना बोलून घ्या. 4 डॉक्टरच माझ्या खांद्यावरती प्रेत घेऊन जाते शमशानभूमीमध्ये. आणि तिसरा एक सांगतो म्हणाला, आपल्या राजवाड्यापासून स्मशानभूमीपर्यंत पैसे अंतरायचे. त्यांचे नातेवाईक म्हणाले, हो बाबा तू सांगतोस नक्कीच, पण लोकांनी आम्हाला विचारलं तर त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं लोकांनी आम्हाला विचारलं? त्यावेळेस तो राजा म्हणाला, ज्यावेळेस हे कराल ना, त्यावेळेस तुम्हाला कोणीतरी सांगणारा भेटेल, कोणीतरी बोलणारा भेटेल, त्याची चिंता करू नका.
आणि काही दिवसाच्या नंतर राजा आपल्या राजवाड्यात गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मेला राजा मेल्यानंतर त्यांनी जे जे सांगितले स्मशानभूमीपर्यंत पैसे आणण्यात आले, डॉक्टरांनाच बोलवून घेण्यात आले. ज्यावेळेस त्याला तिरडीवर बांधायचं होतं त्यावेळेस तिरडीवर त्याला बांधलं, पण हात मात्र मोकळे. लोक म्हणायला लागले राजा आहे तो, राजाचे हात का मोकळे ठेवतात? वेडा माणूस असला, एखादा गरीब माणूस जरी असला तर त्याचे हात पाय आपण बांधून घेऊन जातो, तुम्ही का तसं करता? लोक विचारायला लागले, कुणाकडेही उत्तर नव्हतं. स्मशानभूमीपर्यंत प्रयत्न केला, पैसे आणताना रस्त्यावर डॉक्टरला बोलून घेतलं, डॉक्टरांनीच खांदा दिलेला होता. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तिथं ते प्रेत ठेवण्यात आलं. आपणही प्रेत घेऊन गेल्यानंतर तिथं कोणी ना कोणी काहीतरी सांगत असते त्याच्या जीवनातल्या गोष्टी. तसंच तिथं बोलायला लागला एक माणूस, वयस्कर होता, शहाणा माणूस होता. सगळे लोक अचंबित होते, हे असं का करायला लावलं, काय कारण असेल? त्या प्रश्नाचं उत्तर मी आता देतो म्हणाला. बघा, किती जरी मोठे मोठे डॉक्टर, त्या डॉक्टराजवळ जर तुम्ही घेऊन गेलात एखाद्या माणसाला, तर त्या माणसाचा मृत्यू येणारा तो टाळू शकत नाही. कारण का, किती मोठा डॉक्टर असेल तो त्या माणसाला वाचवू शकत. दुसरं उदाहरण, पैसे का अंतरल्या गेले, कशासाठी अंतर? किती पैसे टाका तुम्ही, हा माणूस वाचून घेण्यासाठी तुम्ही किती पैसे अंतरा, पैशाचा ढीग जरी राशी जरी लावल्या तर ते पैसे त्या माणसाचा जीव वाचवू शकत. दोन गोष्टी कळल्या, पण त्याचे हात का मोकळे ठेवायला लागले, हात का मोकळे ठेवले. त्यावेळेस तो माणूस त्या लोकांना सांगायला लागला, म्हणाला, हे जग जिंकण्याची त्याची इच्छा होती, या हातानं जग जिंकायची त्याची इच्छा होती, परंतु त्याला कळालं, मी मेल्यानंतर या जगाचं काहीच माझ्यासोबत येत नाही, काहीच माझ्यासोबत येत नाही, सगळे इथं सोडून घेऊन जावं लागते, मेल्यानंतर माझे हात मोकळेच राहतात. हे उदाहरण सांगितलं. का बोलतोय? जाणून घ्या, माणसाचा मृत्यू हा अटळ आहे. काय म्हटलं? माणसाचा मृत्यू अटळ आहे. जीवन अनिश्चित आहे, पण मृत्यू मात्र निश्चित आहे. जीवन अनिश्चित आहे. क्षणभर तुम्ही 100 वर्ष सांगतात, मला इतके वर्ष झाले, 17 झाले, 80 वर्ष झाले, मी फार मोठं काम केले म्हणून सांगणारे लोक असतात. भविष्यामध्ये मला घर बांधायचे, गाडी घ्यायचे, मला हेलिकॉप्टर घ्यायचं, विमान घ्यायचं, शेती घ्यायचे, असं सांगणारे लोक असतात. पण मला आज काय करायचंय हे मात्र कुणालाच कळत नाही. म्हणून सांगितलं बुद्धाने, वर्तमान जीवनामध्ये तुम्हाला काय करायचं कळा. म्हणून संत कबीर म्हणतात, कल करे सो आज कर, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो गया तो फिर करेगा. प्रलय होणे म्हणजे भूकंप होणे तर सोडाच, धरणीकंप होणे सोडाच. कधी आपला मृत्यू होईल सांगून येत नाही. म्हणून म्हटलं, काय म्हटलं, मृत्यू हा निश्चित आहे, चिंता करू नका, कधी तुम्हाला मृत्यू येईल. बुद्धाने कधी सांगितलं? 2600 वर्षापूर्वी. जीवन कसं जगायचं याच्यासाठी बुद्धाने शील दिलेले आहे. त्या शिलाचं परिपालन करणं हे आपलं कर्तव्य. जर आपण शिलाचं पालन करत नसाल तर नक्कीच आपल्याला धोका आहे, दुसऱ्याला नाही. म्हणून बुद्ध काय म्हणाले, आत्ता दीप भव, तूच तुझा दीपक हो रे, तूच तू ज्ञानानं भरून निघ, तूच प्रकाशमान कर तुझ्या जीवनाला, दुसरा कोणी प्रकाशमान करू शकत नाही. समजून घ्या. म्हणून म्हटलं की आपली श्रद्धा कशी आहे, ओल्या लाकडासारखी आहे, पानानं, फुलानं, फळानं भरलेल्या त्या झाडासारखी नाही. पानानं भरलेला जर झाड असेल तर त्या झाडाची सावली थंड असते. फुलानं मोहर म्हणतो ना, आंब्याला मोहर येतो ना, सुगंध वेगळाच येतो. फुलानं जर भरलेलं झाड असेल तर त्या फुलाचा सुगंध घेऊन माणूस प्रसन्न होतो. जर त्या झाडाला फळं लागलेली असतील तर ते फळं खाऊन माणूस तिथं आपली भूक भागवीत असतो. हे तिन्ही गोष्टी
आपल्यामध्ये नसतात. म्हणून श्रद्धा कशी आहे आपली? ओल्या लाकडासारखी आहे. अहंकार आमच्यामध्ये आहे, मीपणा आमच्यामध्ये आहे, मोठेपणा आमच्यामध्ये आहे. एवढा मोठेपणा की मला कोणी बोलू शकत नाही. मी म्हणजे मी मध्ये माणूस दुःख होतो. मी म्हणजे सैतान, मी म्हणजे भूत, मी म्हणजे सैतान आणि मी म्हणजे भूत. या भूताला दूर घालायचं असेल बुद्धाशिवाय पर्याय, धर्माशिवाय पर्याय, संघाचे प्रवचन ऐकल्याशिवाय माणसाला पर्याय. जगामध्ये माणूस म्हणून जन्माला आलो की माणसं म्हणून आपण जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर वाईट वर्तन करीत असतो. थोडेसे चांगले कुशल कर्म आपल्या हातून घडतात, सहज घडून जातात, पण वाईट जास्त कर्म करीत असतो. आणि बुद्ध म्हणतात तुमचा कर्मसिद्धांत असा आहे, त्या कर्मसिद्धांताच्या माध्यमातून तुम्हाला ते कर्म जसे कराल तसे तसे जसे जसे बुद्ध काय म्हणाले, तुम्ही जसे जसे कर्म करा तसे तसे त्याचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. याच देवी यात स्वाखातो भगवता धम्मो संगीतिको अकालिको देहिपशिको गोपनायको पश्चातां वेदितमो वियुहि. घडीघडीला जन्म येणार. बुद्ध काय म्हणाले, या जीवनाचा रस मी अगोदर चाखलेला आहे. स्वाखातो कसा चाकलेला आहे? चाकण्यासाठी मला काय करावं लागलं? माझी इच्छा आहे, माझी तृष्णा आहे, माझी आसक्ती आहे, माझा लोभ आहे, माझी जी काही वाईट जे गुणधर्म आहे ते बाजूला काढून टाकलेले आहे. आणि बाजूला काढल्यानंतर त्याची गोडी मला चाकायला लागली. धम्मवंदनेमध्ये स्वाखातो भगवता धम्मो संदीपिको अकालिको देहिपशिको उपनायको पश्चातां वेदितमो वियुहि. धम्माशिवाय पर्याय नाही. कुठे जा तुम्ही, 33 कोटी देव त्या जगामध्ये झाले पण कधी आपलं भलं झालं नाही. पण कुणाचं झालं नाही जगामध्ये. पण धम्माकडं शिलाकडं शील आचरण केल्यानंतर बघा आता काही गोष्टी आपण समजून घेतल्या. या गोष्टी अशा आहेत की आमची प्रगती का झाली. विषय निघाला होता, प्रगती का झाली. भांगडा साहेब बोलून गेले, आमची प्रगती का झाली. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला धर्माच्या मार्गाने गेला तरच प्रगती. शिक्षण तर घेताच, शिक्षण घेतल्यामुळे तुम्हाला शहाणपणी येते असं जर म्हणत असाल तर वेड्याच्या बाजारात बसल्यासारखं. शिक्षण घेऊन जर तुम्हाला शहाणपण येतंय असं जर वाटत असेल तर चुकीचं आहे. कारण का धम्मच तुम्हाला कळाला नाही. या जीवनामध्ये तुम्हाला धम्माचं आचरण केल्याशिवाय तुमच्यामध्ये कधीच बदल होत नाही, कधीच. म्हणून तर या धम्म परिषदा घ्याव्या लागतात, म्हणून तर अनेक छोटे मोठे कार्यक्रम घ्यावे लागतात. आणि हे जर आपण करत नसाल तर अतिशय मोठा धोका आपल्या जीवनाला फार मोठा धोका. काही अर्थ नाही. बाबासाहेबांची राज्यघटना, या राज्यघटनेचा सांभाळ करण्यासाठी महिला इतक्या महिला बोलवल्या की नाही, इतक्या चर्चा चालू आहेत की नाही महिलांच्या. घरी गेल्यानंतर इथं जे सांगितलेलं कोणीतरी एकमेकाशी बोलत बसतात काय, भंतीजीनं असं सांगितलंय आपल्याला तसं करायचं. 4-5 महिला जर अंगणात बसल्या तर त्या अंगणात बसलेल्या महिला कधीच धर्मचर्चा करत नाही, कधीच रमायावरती चर्चा करत नाही, कधीच बुद्धावरती बाबासाहेबावरती चर्चा करत नाही, कधीच पुढे संविधानावरती चर्चा करत नाही, कधीच. चर्चा करतात की न तशी ग ती आता मेकअप करूनच चालले, ती आता तर विहारातच जायला लागले. इतके दिवस बसली होती, इतके दिवस काय केली होती, बसली होती, कधीच घराच्या बाहेर पडत नव्हती. आता विहारात जा, लय शानी झाली, लय मोठी झाली. होत की नाही. ती तर जातच नाही आणि दुसऱ्याला जाताना टोचणी मारते. टोचण्या मारायची सवय आपल्याला जास्त. म्हणून बुद्ध काय म्हणाले, मुसावादावे शिकापदम समाधान. टोचून बोलायची सवय, निंदा करायची सवय. कोणती बाई बाबासाहेबांवरती चर्चा करते काय, कोणती बाई रमाईवरती चर्चा करते काय, कोणतीही बाई
धम्मावरती शिलावरती चर्चा करते काय? पंचशिलेचं पालन करूया का म्हणते का ते? याच्यासाठी चर्चा करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण एकमेकीला बोलणं गरजेचं आहे. विहारात जाणं गरजेचं आहे. विहारात जर गेला तर नक्कीच आपली प्रगती होते. विहाराशिवाय दुःखाच्या विहारी दुःखमुक्ती सारी. दुसरीकडे कुठेही दुःखाची मुक्ती होऊ शकत नाही. माणसाच्या प्रत्येक पावलाला दुःख आहे आणि ते दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला पंचशिलेचं पालन करावं लागणार आहे. तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. माझे 2 मिनिटांमध्ये प्रवचन संपवतो. मंदिजीला ऐकणार आहे. भगवान बुद्ध सिद्धार्थ होते तेव्हा हे उदाहरण मी घडीघडीला देतो. ग्रहत्याग करून बाहेर पडतात. सिद्धार्थ ग्रहत्याग करून बाहेर पडतो. आपल्या आई वडिलाकडे जातो आणि आई वडिलाकडे जाऊन तो म्हणतो मला आता बाहेर पडायचं वचन भंग करता येणार नाही, मला बाहेर पडतो. ग्रहत्याग करून बाहेर जात असताना आपल्या आई वडिलाकडे जातो. आई वडील रडत असतात. म्हणतात अरे नको जाऊस, तू क्षत्रिय आहेस, तू लढला पाहिजेस, याच्यासाठी तू नको जाऊ. आईची बापाची समजूत काढतो आणि सिद्धार्थ आपल्या बायकोकडे गेल्यानंतर तिथं जाऊन तो विचार करतो आता माझ्या बायकोला कसं समजावं. तिला वाईट वाटेल, तिला दुःख वाटेल आणि दुःख वाटल्यानंतर ती बेशुद्ध पडेल. तिला कसं समजावून सांगू. या अवस्थेमध्ये असताना तीच म्हणते जे जे सभागृहामध्ये घडलेलं आहे ते मला समजलेलं आहे. मग सिद्धार्थ म्हणतो तुझा विचार काय, तुझं म्हणणं काय? ती म्हणते तुम्ही नक्कीच जाऊ शकता. बघा एक छोटस उदाहरण. नक्कीच जाऊ शकता. काय म्हणाली? तुम्ही जाऊ शकता, परंतु तिकडे गेल्यानंतर जे तुम्हाला मिळेल ते मात्र आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सिद्धार्थ बाहेर पडतो. ती यशोधरा माता जगामधली एकमेव अशी माता आहे. पुढे चला तुम्ही. जगामधली एकमेव माता ती अशी आहे की आपल्या नवऱ्याला स्वतःहून जा म्हणते. स्वतःहून जा म्हणते. काय म्हणाले? तुम्ही जाऊ शकता, अशी कसली अडचण नाही, मी पण तुमच्या सोबत आली असते, परंतु लहान मुलगा आहे, तुमचे आई वडील म्हातारे आहेत, त्याच्यासाठी मी येऊ शकतो. तुम्ही पुढे चला, पुढे चला म्हणतो. पुढे सरकून बोला ना तुम्ही. पुढे सरका, तिकडे तिकडे उभं राहून बोला बाजूला. काय म्हणाली? तुम्ही जाऊ शकता. आणि तथागत सिद्धार्थ बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध झाले. आणि सम्यक संबुद्ध झाल्यानंतर शुद्धोधन राजानं तथागताला आमंत्रित केलं. राजवाड्यामध्ये आला पाहिजे, आमच्या नदीतल्या लोकांना उपदेश केला पाहिजे असं त्यांना म्हणाले. आणि तथागत कुठं आले? आपल्या कपिलवस्तू नगरीमध्ये आले. भोजनाचं आमंत्रण होतं. राजवाड्यामध्ये गेले. राजवाड्यामध्ये बसल्यानंतर सगळे लोक वंदन करायला आले, पण यशोधरा माता आलेली नव्हती. तथागत म्हणाले यशोधरा कुठं आहे? यशोधरा कुठं आहे? त्यावेळेस सुद्धोधन राजा म्हणतो ती इथं आलेली नाही, तिची इच्छा आहे. बऱ्याच दिवसापासून पती पत्नीचा तो विरह 7 वर्ष होऊन गेलेले आहे. तिच्या मनामध्ये दुःख आहे, ती कशी येऊ, तिच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे, त्याच्यासाठी ती खाली येत नाही. त्यावेळेस तथागत उठले, 2 शिष्यांना सोबत घेतलं, सारिपुत्त आणि महामोगलांना सोबत घेतलं आणि तिच्या दालनामध्ये गेल्यानंतर ती पटकन आली, तथागताच्या पायाला स्पर्श करते आणि तिथं डोळ्यातून अश्रू येतात. ती आपल्या सासऱ्याकडे बघताना बाजूला जाते. तथागत तिच्याशी संवाद साधतात, तिला बोलतात, तिला बोलून खाली येतात. भोजनाचे ताटं वाढलेले होतात. तिथं जाऊन भोजन करीत असताना ही आपल्या 7 वर्षाच्या मुलाला, हे नीट ऐकून घ्या तुम्ही, 7 वर्षाच्या मुलांना काय करते? मुलाला काय करते? आंघोळ घालते, नवीन कपडे घालते, त्याला सजवते, राजकुमाराचा ड्रेस त्याच्या अंगावरती घालते, आपल्या कडेवरती घेते आणि वरच्या दालनातून जिथं तथागत बसलेले आहे त्या तथागताकडे बोट दाखवते आणि म्हणते, काय म्हणते? बघ, ते तुझे पिता आहे, तुझे वडील आहे. तो मुलगा 7 वर्षाचा म्हणतो माझे वडील तर शुद्धोधन राजे आहे, माझे ते कसे वडील होऊ शकतात? मी समजावून सांगते की तुझ्या शुद्धोधन राजे आहेत, तुझ्या पित्याचे बाप आहे, तुझ्या बापाचे ते बाप आहेत.
खरे पिता तुझे हे आहे, खरा बाप तुझा हे आहे. तरच तो मुलगा आईच्या तोंडाकडे बघतो आणि ती तिथं काय म्हणते नीट लक्षात ठेवा, शब्द ध्यानात ठेवा. ती तिथं म्हणते बघ बाळा, म्हणते राहुला, ते तुझे पिता आहे. मी कधीच बघितली नाही, मी कधीच पाहिली नाही ती संपत्ती त्यांच्या जवळ आहे. त्या संपत्तीचा तुला वारसदार व्हायचा आहे. तो जा तुझ्या पित्याला तो वारसा हक्क मागून घे. आणि तो मुलगा दुडू 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 धावत येतो आणि आपल्या पित्याच्या समोर बसतो, तथागताला वंदन करतो आणि म्हणतो तुमची सावली सुद्धा मला गोड लागते. तथागत भोजन करतात. भोजन केल्यानंतर बाहेर पडायचा प्रयत्न असतो त्यांचा. बाहेर पडत असताना तो मुलगा आपल्या पित्याच्या आडवा जातो आणि म्हणतो तुम्ही माझे वडील आहात, तुम्ही माझे बाप आहात, तुमच्या संपत्तीचा मला वारसदार व्हा. शब्द नीट समजून घ्या, कळले पाहिजेत आपल्याला. आणि मग तथागत काय म्हणतात, हे भौतिक दुःख आहे, ही जी संपत्ती आहे ती भौतिक दुःख, हे भौतिक सुख बनवणारे लोक आहेत, ते सगळं दुःख देणारी संपत्ती आहे. त्या संपत्ती तर मी तुला देऊ शकत नाही, पण आध्यात्मिक संपत्ती आहे, त्या संपत्तीचा तुला वारसदार बनायचा असेल तर हो, वारस बनशील, वारसदार बनशील. तो मुलगा म्हणाला हो. मुलगा काय म्हणाला हो. आणि तथागताने त्या बाळाला, 7 वर्षाच्या बाळाला भिक्षू करून घेऊन गेले. आता यशोधरा मातेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता. ज्या वेळेस सिद्धार्थ गौतम बाहेर जात होता त्यावेळेस ते आपल्या नवऱ्याला काय म्हणाले, तुम्ही जाऊ शकता. नवऱ्याला पाठवून देणारी ती मावली आणि स्वतःच्या 7 वर्षाच्या मुलाला भिक्षू करण्यासाठी प्रयत्न करणारी ती मावली. ती नंतर ती ज्यावेळेस सिद्धार्थाला म्हणाले तुम्ही जाऊ शकता, सिद्धार्थ निघून गेल्यानंतर आक्रोश करून रडली, लोळली इकडे तिकडे. पुण्याचं काम करणारी, कुशल कर्म करणारी ती यशोधरा माता आणि स्वतःच्या मुलाला, 7 वर्षाच्या मुलाला काय म्हणाली, मी कधीच बघितली नाही ती संपत्ती तुझ्या बापाला, त्या संपत्तीचा तुला वारसदार. स्वतःहून मुलाला म्हणते तुला भिक्षू व्हायचा आहे, तुझा. इनडायरेक्टली म्हणते तुला भिक्षू व्हायचे, तुझा भिक्षू व्हायचे, तुझा. एक जोडपं इथं आले, एक मुलगा दान दिलाय सांगा. ती माता, तो पिता, त्यांचं आम्ही कौतुक केलं पाहिजे. त्यांच्यासाठी सर्वांनी साधू द्यावं. एक वेळ म्हणा साधू साधू साधू. यशोधरा मातेचे गुण तुमच्यामध्ये उतरले पाहिजे. 4 मुलं असले तरी एक मुलगा जाणून बुजून दिला पाहिजे. मोठा मुलगा देऊ नका बरं का. भांडण करणारा, दारू पिणारा, गुटखा खाणारा मुलगा देऊ नका. लहान मुलगा आमच्या ताब्यात घ्या. भविष्यामध्ये तोही मोठा भिक्षू होईल. हिंदुवंश बनतेची बघितलं का, एवढे होते तेव्हापासून त्यांच्या आईने दान दिलं. आज त्यांचा देश कुठं, इथं कुठे येऊन आज प्रवचन करा. साधी सोपी गोष्ट. असा भिक्षू निर्माण करण्यासाठी का. आता तुम्हाला सगळ्याला इतकं जोरजोरात बोलत होता, आता तुम्ही एक जोरजोरात नारा द्यायचा. तुम्ही जोरात नारा द्यायचा, म्हणायचं देता येणार नारा तुम्ही. महिला मंडळ उपासक सगळे उपासिका देता काय नारा, जोरात आला पाहिजे तुमचा आवाज. तथागत भगवान बुद्धाचा. अरे लय कमी झाला आवाज, याच्यापेक्षा जोरात. तथागत भगवान बुद्धाचा. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बौद्ध धर्माचा. पंचरंगी धर्मध्वजाचा. बोलो जी बोलो, बोलो जी बोलो. वा वा, साधू 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 आहात तुम्ही वाटेवर द्या. नंतर आम्ही दुसऱ्या गावात गेलो ना, बोलो जी बोलो म्हणले की ते म्हणतात जय भीम, जय भीम बोलो. की नारा देणारा गाजवणारा आहे म्हणतो बोलो जी बोलो, आणि तुम्ही म्हणता जय भीम बोलो. पुन्हा म्हणायचं जय भीम. मी म्हणत नाही, तुम्ही म्हणत. सर्वाप्रती मंगल भावना, मंगल मैत्री, मंगल कामना व्यक्त करतो. तुम्ही नक्कीच चांगले आहात म्हणून तुम्हाला चांगला नारा देता आला. तुम्ही जरा आचरणानं परिपक्व आहात म्हणून तुम्हाला चांगला नारा देता आला. याच्यासाठी मी
तुमच्याप्रती मंगल भावना, मंगल मैत्री, मंगल कामना व्यक्त करून माझे एक दोन शब्द इथं आटोपते देतो. भंतेजीला बोलायचे आहे, त्यांना जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. हिंदुवंश भंतेजीचं प्रवचन अतिशय सुंदर असतं. जरा हिंदीत मराठीत दोन्ही गोष्टीमध्ये बोलतील, ते तुम्हाला ऐकायचं आहे. ते ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर आता ऐकून घेऊन घरी जाता की इथंच राहता? घरी जात नाही. भंतेजी गायन पाठ आहे, कसं करावं ते जा. गायन पाठ आहे ना, ते ऐका, ते प्रबोधन करतात. आम्ही त्यांना नकार देत नाही, परंतु हे करून तुम्ही घरी जाऊन पुन्हा इथं या आणि ते कार्यक्रम घ्या. सर्वांप्रती पुन्हा मंगल मैत्री, मंगल भावना, मंगल कामना व्यक्त करून माझे दोन शब्द इथं आटोपते देतो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.